नमस्कार मित्रांनो, स्कॉलरशिप नवोदय आणि स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेतील हा अतिशय महत्त्वाचा घटक पाहणार आहोत आणि या घटकाचे नाव आहे आकृतीमध्ये एकूण त्रिकोण मोजा। अशा प्रकारचे टॉपिक आहे। बघा मित्रांनो, आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये अशापैकी कोणती तरी एखादी आकृती दिलेली असते आणि या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न हमखास विचारला जातो। बघा, या ठिकाणी मी उदाहरणासाठी 4 आकृती घेतलेली आहेत, ए, बी, सी आणि डी। आपण पहा, या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत असे म्हटल्याबरोबर आपण डायरेक्ट सांगून देतो की उत्तर 1 आहे, बरोबर। बघा, या ठिकाणी हा त्रिकोणाचा पाया आहे आणि हा त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे। ओके, जेव्हा शिरोबिंदूवरून एखादा लंब पायावर टाकला जातो तर मूळ त्रिकोणाचे एकूण 2 त्रिकोणात रूपांतर होतात। हा तर आपल्या सर्वांना माहित आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा मूळ त्रिकोण आहे आणि या त्रिकोणावर जेव्हा लंब टाकला तर त्यावेळेस 2 त्रिकोणात विभागणी झालेली आहे। तर त्यासाठी आपण काय करायचं, पायावर एकूण किती त्रिकोण तयार झालेले आहेत, 1, 2 अशा प्रकारचे आपल्याला क्रमांक देऊन टाकायचा। क्रमांक दिल्यानंतर या ठिकाणी बेरीज करायचा, 1 + 2 = 3। म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 3 त्रिकोण आहेत। आल्याच आपण जर स्पष्टीकरण जर पाहिला तर हा एक त्रिकोण, परत हा 2 नंबरचा एक त्रिकोण आणि 1 आणि 2 ला मिळून हा मूळ त्रिकोण। अशा प्रकारे आपण 3 त्रिकोण सांगू शकतो। पण ज्यावेळेस एखाद्या त्रिकोणामध्ये खूप वेळेस लंब पायावर टाकलेला जातो तर त्यावेळेस कन्फ्यूज होऊन आपलं उत्तर चुकण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ट्रिक्सचा अवलंब करायचा आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो, आकृती क्रमांक 3 हा त्रिकोणाचा पाया आणि हा शिरोबिंदूवरून एकूण 2 लंब टाकल्यामुळे त्रिकोणाच्या पायावर, या मूळ त्रिकोणाच्या पायावर 3 त्रिकोण तयार झालेले आहेत। त्यासाठी आपण सर्वप्रथम क्रमांक देऊया, 1, 2 आणि 3। हा क्रमांक दिल्यानंतर या ठिकाणी आपण मांडणी करू, 1 + 2 + 3 किती झाले, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6। म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, तर 6 त्रिकोण आहेत। परत आकृती आपण 4 पाहूया। दिलेल्या आकृतीमध्ये शिरोबिंदू आहे, हा पाया, त्याच्यावरून वेगवेगळे लंब टाकलेले आहेत। लंब टाकल्यानंतर पायावर एकूण किती त्रिकोण झालेले आहेत ते त्यांना आपण क्रमांक देऊया, 1, 2, 3, 4, 5 आणि 6। क्रमांक दिल्यानंतर आपण डायरेक्ट इथे पण करू शकतो किंवा आपण मांडणी केली तरी काय हरकत नाही। 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि 15 आणि 6 21। म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये आपणाला 21 त्रिकोण मिळतात। बघा मित्रांनो, पायावर एकूण शिरोबिंदू पासून निघणारे लंब, पायावर जेवढे काही लंब टाकण्यात आलेले आहे आणि त्यापासून त्रिकोण तयार झालेले आहेत त्याला सर्वप्रथम आपण क्रमांक द्या आणि सर्व संख्यांचा बेरीज केल्यानंतर दिलेल्या आकृतीची एकूण किती त्रिकोण आहे ते आपल्याला विदिन सेकंदामध्ये पाहू शकतो। हा आपण टाईप क्रमांक पहिला पाहिला। तर या ठिकाणी आपण टाईप दुसरा पाहूया। या ठिकाणी टाईप क्रमांक 2। बघा मित्रांनो, या ठिकाणी 3 आकृती आहेत आणि दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो। तर सर्वप्रथम काय करूया, आपण आकृतीला क्रमांक देऊ, हे देऊया, नाव देऊया, ए, बी आणि सी। दिलेला हा एक मूळ त्रिकोण आहे, बीसी हा या त्रिकोणाचा पाया आहे आणि ए हा शिरोबिंदू आहे, बरोबर। आकृती नंबर 1 मध्ये बघा, शिरोबिंदू ए आहे, या शिरोबिंदूवरून 2 लंब पाया बीसी वर टाकलेले असल्यामुळे आकृतीचे 3 त्रिकोणामध्ये रूपांतर झालेले आहेत, बरोबर। इथपर्यंत आपण भाग मागील उदाहरणामध्ये पाहिलेला आहे। परंतु या ठिकाणी जर निरीक्षण जर केलं तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 2 पाया टाकण्यात आलेले आहे, बी सी आणि परत याला नाव देऊया डी ई। म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण झालेले आहेत, 2 त्रिकोण झालेत। कोणकोणते, ए बी सी हा एक त्रिकोण झाला आणि ए डी ई हा एक त्रिकोण झाला, बरोबर। आपण काय करू, मागील उदाहरण ज्या प्रकारे आपण सॉल्व्ह केलेलं होता त्याच प्रकारे आपण याही आकृतीला नंबर देऊया। या ठिकाणी मूळ पाया बीसी आहे, याला नंबर देऊ 1, 2, 3 आणि परत दुसरा एक त्रिकोण झालेला आहे दुसऱ्या पायाचा, त्या ठिकाणी पण या पायावर क्रमांक देऊया, 1, 2 आणि 3। यानंतर आपण काय कोणती क्रिया केली होती,
1 आणि 2 3, 3 आणि 3 6, म्हणजे या आकृतीमध्ये 6 त्रिकोण मिळाले. आणि परत ADE या आकृतीमध्ये पण 1 आणि 2 3 आणि 3 6, या आकृतीमध्ये पण 6 त्रिकोण मिळाले. मग काय करायचं, 6 अधिक 6 बरोबर 12, म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण मिळतात, तर 12 त्रिकोण मिळतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी हा स्पष्टीकरणासाठी सांगितलेला आहे. परत आपण ट्रिक कसं लक्ष ठेवणार आहेत ते बघूया. बघा या ठिकाणी पाया किती आहे, सर्वप्रथम पायांची बेरीज करूया. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 घेतल्यानंतर गुणिले दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती पाया आहेत. BC हा एक पाया आहे आणि DE हा एक पाया आहे, म्हणून 2 पाया असल्यामुळे 2 घेतल्यानंतर 6 दोन्ही 12, म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 12 त्रिकोण मिळतात. बघा आपण आकृती क्रमांक 2 कडे पाहूया. बघा आकृती A, B आणि C हा मूळ त्रिकोण आहे आणि या मूळ त्रिकोणामध्ये एकूण 3 पाया टाकण्यात आलेले आहे. BC हा एक पाया, बघा या ठिकाणी आपण नंबर दिलेले आहेत. ABC हा एक त्रिकोण, ADE हा एक त्रिकोण आणि AFG हा एक त्रिकोण, असे एकूण 3 त्रिकोण तयार झालेले आहेत. तर आपण सर्वप्रथम काय करूया की दिलेल्या आकृती जी आहे ABC यामधील मूळ पाया काय आहे, BC. तर त्याला सर्वप्रथम क्रमांक देऊया 1 2 3 आणि 4, बरोबर. त्यानंतर दुसरी जो त्रिकोण तयार झालेला आहे AD आणि E, याच प्रकारे इथे पण आपण नंबरिंग देऊया 1 2 3 आणि 4. परत तिसरा एक त्रिकोण तयार झालेला आहे AFG, याला पण आपण नंबरिंग देऊया 1 2 3 आणि 4. बघा मित्रांनो, नंबरिंग दिल्यानंतर आपल्याला कोणती क्रिया करायची आहे. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. ABC या त्रिकोणामध्ये एकूण 10 त्रिकोण तयार झाले. परत ADE ची पण सेम प्रोसिजर करायची आहे. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. यामध्ये पण ADE मध्ये पण 10 त्रिकोण तयार झालेले आहे आणि AFG याचे पण 10 त्रिकोण तयार झालेले आहेत. म्हणजेच काय, 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30. आणि आपले ट्रिक्स काय आहे, दिलेल्या आकृतीचा मूळ पाया किती आहे, ABC आहे, BC आहे हा पाया. तर BC ची बेरीज केली असता किती मिळाले आपल्याला, 10. तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती पाया आहेत, BC हा एक, DE हा एक आणि FG हा एक, म्हणजे एकूण 3 पाया असल्यामुळे गुणिले 3 बरोबर 10 त्रिक 30, म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 30 त्रिकोण मिळतात. बघा या आकृती नंतरची पाहूया. A, B आणि C अगदी याचप्रमाणे आपल्याला आकृती क्रमांक 3 मध्ये पण करायचं आहे. बघा या ठिकाणी आकृती मूळ आकृती आहे. ABC हा एक मूळ त्रिकोण आहे आणि BC हा मूळ त्रिकोणाचा पाया आहे, बरोबर. त्यानंतर आपण नावे दिली काय किंवा नाही दिली काय हे फक्त स्पष्टीकरणासाठी दिलेलं आहे. तर आपण डायरेक्ट पण ट्रिक्सने कसं काढू शकतो. सर्वप्रथम जो पाया आहे BC ह्याला क्रमांक देऊया 1 2 3 4 5 व 6. क्रमांक दिल्यानंतर डायरेक्ट बेरीज करून घ्यायची. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. ओके, 21 लिहायचं. 21 लिहिल्यानंतर या ठिकाणी गुणिले किती पाय आहे ते काउंट करायचा. 1 2 3 4 आणि 5 गुणिले 5. या ठिकाणी 21 गुणिले 5 चा गुणाकार करा. 5 1 5, 5 2 10, म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये 105 त्रिकोण आहेत. अशा प्रकारची जर आकृती आली तर सर्वप्रथम पायांची बेरीज करायचं आणि बेरीज केल्यानंतर जेवढे पाया दिलेले आहेत त्या जेवढे पाय आहेत ते काउंट करून गुणिले 5 किंवा जेवढे काही पाय आहेत गुणिले तेवढे करून त्यांचा गुणाकार करून घ्यायचा. चला तर आपण टाईप क्रमांक 3 कडे पाहूया. पहा मित्रांनो, टाईप 3 हा त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे आणि हा त्रिकोणाचा पाया आहे, बरोबर. मागील उदाहरणामध्ये पाहिलेलं होतं की जेवढे पाया असतील त्या पायांची सर्वांची बेरीज करायची आणि पाया या ठिकाणी हा त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि हा त्रिकोणाचा पाया. तर सर्वप्रथम आपण काय करूया की नावे देऊया.
ABC D E F आणि G। बघा मित्रांनो, ABC हा मूळ त्रिकोण आहे, BC हा मूळ पाया आहे। या पायावर दोन पाया टाकण्यात आलेला आहे, DE आणि FG। पण पाया टाकलेला आहे, परंतु DE हा अपूर्ण पाया टाकलेला आहे, कारण तो मूळ पायावर BC वर टाकलेला नसल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचं कन्फ्युजिंग आकृती आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेली असते। तर अशा वेळेस काय करायचं आहे, तर सर्वप्रथम आपण जो मूळ पाया आहे त्याला आपण क्रमांक देऊया, 1 2 दिल्यानंतर परत दुसरा जो काही पाया तयार झालेला D आणि E यामुळे किती त्रिकोण तयार झालेले आहेत, 1 2 आणि 3, म्हणून यांना पण नंबर देऊया 1 2 3। मग त्यानंतर AFG हा एक त्रिकोण तयार झालेला आहे, म्हणून यांना पण क्रमांक देऊया 1 2 3। क्रमांक दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की सर्व संख्यांची बेरीज करायची आहे। 1 आणि 2 या दोघांचा बेरीज केली असता 3 मिळतात। परत 1 आणि 2 3 3 आणि 3 6, या ठिकाणी ADE मध्ये 6 त्रिकोण मिळतात। त्यानंतर AFG मध्ये देखील 1 आणि 2 3 आणि 3 6 यामध्ये देखील 6 त्रिकोण मिळतात। तर दिलेल्या आकृतीमध्ये 6 आणि 6 12, 12 आणि 3 15, या आकृतीमध्ये एकूण 15 त्रिकोण मिळतात, बरोबर। त्यानंतर आपण दुसरी आकृती पाहूया। सर्वप्रथम आपण आकृतीला नावे देऊ, ABCDEF आणि G। मागील आकृतीप्रमाणे आपल्याला याही आकृतीमध्ये तशाच प्रकारे करायचं आहे। ABC ही मूळ त्रिकोण आकृती आहे, तर ह्याचा पाया BC आहे। या ठिकाणापासून आपण सुरुवात करूया, 1 2। या पायावर हा लंब टाकलेला असल्यामुळे मूळ त्रिकोणाची दोन भागात विभागणी झालेली आहे, त्यामुळे 1 आणि 2 क्रमांक दिला। त्यानंतर हा दुसरा पाया DE, या पायामुळे ADE हा एक त्रिकोण झालेला आहे, म्हणून यांना पण क्रमांक देऊ 1 2 आणि 3। परत AFG हा पाया FG टाकलेला असल्यामुळे या ठिकाणी हा त्रिकोण तयार झालेला आहे। तर त्यानंतर आपल्याला क्रमांक द्यायचा आहे 1 2 3 आणि 4। क्रमांक दिल्यानंतर ABC या त्रिकोणामध्ये 1 आणि 2 एक मिळून किती तयार होतात, 3 त्रिकोण होतात, बरोबर। त्यानंतर ADE यामध्ये 2 लंब आहेत, तर त्याच्यामुळे 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, यामध्ये देखील 6 त्रिकोण तयार होतात। परत AFG यामध्ये देखील 1 2 3 4 त्रिकोण आहेत, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, यामध्ये एकूण 10 त्रिकोण तयार होतात। शेवटी काय करायचं आहे, 10 अधिक 6 अधिक 3 म्हणजे 10 आणि 6 16 झाले, 16 आणि 3 19, म्हणजे या आकृतीमध्ये आपल्याला 19 त्रिकोण मिळतात। पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आकृती बघा, दिलेल्या आकृतीचा हा शिरोबिंदू आहे आणि हा मूळ आकृतीचा पाया आहे। या पायावर एकूण किती पाया तयार झालेले आहेत, हा 2, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4, एकूण 4 पाया तयार झालेले आहेत। मग सर्वप्रथम आपल्याला सांगितलेल्या ट्रिक्सनुसार हा मूळ आकृती आहे, म्हणजेच त्रिकोण आहे, तर यांचा पाया हा आहे। तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, क्रमांक देऊया 1 2। त्यानंतर इथे पण 1 2 3। परत या ठिकाणी तिसरा पाया 1 2 3 आणि 4, आणि हा चौथा पाया 1 2 3 4 आणि 5। अशा प्रकारचा क्रमांक दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करायची आहे। 1 आणि 2 3, परत 3 आणि 2 5, 5 आणि 1 6। आता या ठिकाणी बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10। परत 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15। बघा, अशा प्रकारची मांडणी केल्यानंतर मग सगळ्यात शेवटी काय करायचे, सर्व संख्यांची बेरीज। 5 आणि 6 11, 11 आणि 3 14, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3। बघा, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 34 त्रिकोण तयार होतात। बघा मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत
मिळत राहतील. तर चला आपण पुढील उदाहरणाकडे पाहूया. पहा या ठिकाणी या त्रिकोणामध्ये एकूण पाया किती तयार झालेले पहा. हा एक पाया आहे, परत हा एक पाया तयार झालेला आहे, परत हा एक पाया तयार झालेला आहे आणि हा चौथा पाया तयार झालेला आहे. तर आपल्याला माहित आहे की जेव्हा पाया तयार होतो तर त्या पायावर एकूण किती त्रिकोण तयार होतात त्यासाठी आपण क्रमांक द्यायचा असतो. अगदी त्याचप्रमाणे याही आकृतीमध्ये आपल्याला ट्रिक्स यूज करायची आहे. बघा या ठिकाणी हा मूळ पाया आहे. या पायावर एकूण 1 2 3 4 लंब टाकलेले असल्यामुळे या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 त्रिकोण तयार होतात, बरोबर. त्यानंतर हा दुसरा पाया आहे. हा पाया टाकलेला असल्यामुळे एकूण किती त्रिकोण तयार होतात, 1 2 3 आणि 4. ओके. परत हा तिसरा पाया टाकण्यात आलेला आहे, त्यामुळे इथे पण देखील आपण अशा प्रकारचे क्रमांक द्यायचा आहे. बघा या ठिकाणी इथे एक पाया टाकलेला आहे म्हणून इथे एक नंबर द्या 1. सर्वप्रथम अशा प्रकारची मांडणी केल्यानंतर परत आपल्याला काय करायचे की जेवढे काही आपण नंबरिंग दिलेले आहोत पायावर तर त्या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. या ठिकाणी 15 त्रिकोण तयार होतील. त्यानंतर पाया दुसऱ्यावर किती त्रिकोण तयार होतील ते पाहूया. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 आणि 6 आणि 4 10. 2 नंबर पायावर 10 त्रिकोण तयार होतात आणि परत पाया क्रमांक 3 1 आणि 2 एकूण त्रिकोण तयार होतात 3 आणि शेवटी हा एकच पाया टाकलेला असल्यामुळे या ठिकाणी एक त्रिकोण तयार होतो. सगळ्यात शेवटी मग काय करायचे की सर्व संख्यांची बेरीज 5 आणि 3 8 आणि 1 9. त्यानंतर 1 आणि 2 1 आणि 1 2. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 29 त्रिकोण तयार होतात. बघा मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न जर विचारलेले असेल तर सर्वप्रथम आपल्याला पाया बघायचा आहे. पाया बघितल्यानंतर पायावर किती त्रिकोण आहे त्यांना क्रमांक द्यायचा आहे आणि त्या संख्यांची बेरीज करायची आहे. पाय मित्रांनो, टाईप क्रमांक 3 अशा प्रकारची आकृती दिलेली असते आणि या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर त्यावेळेस काय करूया, आपण सिंपल टू हार्ड कडे जाणार आहोत. सर्वप्रथम आपण आकृतीला नावे देऊया. ABC हा एक त्रिकोण आहे आणि ह्या त्रिकोणाच्या आतमध्ये एक त्रिकोण आहे, त्याला एक नाव देऊया KL आणि M. अशा प्रकारचे 2 त्रिकोण आहेत. आतील जो त्रिकोण आहे हा मूळ त्रिकोण ABCच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करतो, बरोबर आहे. तर त्यानंतर सर्वप्रथम काय करायचं आहे की जेवढे त्रिकोण दिसतात तर त्या त्रिकोणांना आपल्याला नंबर द्यायचा आहे. म्हणजे 1 2 आणि 3 आणि आतमधील एक 4. ओके. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 4 त्रिकोण आहेत आणि परत ABC हा एक मोठा त्रिकोण आहे. म्हणजे एकूण दिलेल्या आकृतीमध्ये 5 त्रिकोण आहेत. बघा मित्रांनो, अशा प्रकारची आकृती कुठे पण समाविष्ट जर असेल तर त्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण असतात तर डायरेक्ट सांगायचे की 5 त्रिकोण असतात. बघा या ठिकाणी दुसरी एक आकृती बघूया. आता बघा ही एक आकृती मेन आहे. ABC हा एक आकृती आहे. त्यानंतर नाव देऊया JKL ही एक आकृती आहे. MNO ही एक आकृती आहे. बघा मित्रांनो, ABC हे मूळ त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये JLK ही एक आकृती त्रिकोण आहे आणि JLK मध्ये देखील एक MNO ही एक त्रिकोण आहे. अशा प्रकारे एका मेन आकृतीमध्येच म्हणजे ABC या आकृतीमध्ये 2 त्रिकोण समाविष्ट आहेत आणि त्या त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदू हे त्रिकोणाच्या बाहेरच्या त्रिकोणांच्या बाजूंशी स्पर्श केलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण काय करूया, समजा हा ABC हा त्रिकोण आणि त्यामध्ये JKL हा एक त्रिकोण आहे. यामध्ये किती त्रिकोण असतात तर डायरेक्ट आपण सांगू शकतो 4 त्रिकोण असतात. ओके. परत या त्रिकोणामध्ये हा एक त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये हा एक त्रिकोण समाविष्ट आहे. म्हणजे आपण डायरेक्ट सांगू शकतो की या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण असतात 4. ओके. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी या तिन्ही त्रिकोणांचा सामायिक एक त्रिकोण आहे. म्हणजे ABC हा सर्वात मोठा त्रिकोण असल्यामुळे या ठिकाणी 1 घ्यायचं.
म्हणजेच काय की 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. म्हणजे यात दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 9 त्रिकोण असतात. पहा मित्रांनो, टाईप 4 या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर सर्वप्रथम आपणास माहित आहे की हा एक मूळ त्रिकोण आहे. जेव्हा लंब पायावर टाकला जातो तर त्यावेळेस आपण कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करत होतो, 1 आणि 2, 2 आणि 1 3. म्हणजे साहजिक आहे हा एक त्रिकोण आहे, हा लंब टाकलेला असल्यामुळे हा 1 आणि हा 2, म्हणजे एकूण यामध्ये किती त्रिकोण झाले, 3. ओके, यामध्ये पण हा पाया आहे आणि हा लंब आहे, त्यामुळे हा 1 आणि हा 2, एकूण किती त्रिकोण झाले, 3. इथे पण तसंच आहे, 1 आणि 2 दोघांची बेरीज केली असता हा 3. म्हणजेच आपल्याला किती मिळाले, 3 1 3, 3 2 6, 3 3 9 त्रिकोण मिळाले. ओके, परत या त्रिकोणाच्या सेंटरमध्ये हा एक त्रिकोण आहे, याला काउंट आपण 1 करूयात, 9 1 10. ओके, त्यानंतर ए बी सी हा सर्वात मोठा त्रिकोण आहे, म्हणून याला पण काउंट करायचं, 9 1 10, 10 1 11. म्हणजे दिलेल्या त्रिकोणामध्ये म्हणजे आकृतीमध्ये एकूण 11 त्रिकोण आहेत. अगदी अशाच प्रकारे आपण आकृती दुसरी पाहूया. बघा, या ठिकाणी हा एक त्रिकोण आहे आणि हा लंब टाकलेला असल्यामुळे हा पाया आहे आणि हा लंब टाकलेला असल्यामुळं 1 आणि 2 किती झाले, या ठिकाणी हा 3 त्रिकोण. या ठिकाणी देखील सेम टू सेम तसंच 3 त्रिकोण. परत इथे देखील 1 आणि 2 3. म्हणजेच काय, आपणाला 9 त्रिकोण इथे मिळाले. ओके, त्यानंतर राहिलेल्या त्रिकोणांना आपण क्रमांक देऊया, 1 2 3 आणि 4. म्हणजे हे आतील 4 त्रिकोण झाले. ओके, आतील 4 त्रिकोण झाल्यामुळे बाहेरील सर्वात मोठा त्रिकोण हा 1 आणि आतमधील हा सर्वात मोठा त्रिकोण हा 1. म्हणजे एकूण किती झाले, 9 आणि 4 13, 13 आणि 1 14, 14 आणि 1 15. बघा मित्रांनो, अशा प्रकारे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, या त्रिकोणातील शिरोबिंदू कडून जेवढे काही लंब टाकलेले आहेत पायावर, तर तेवढ्यात सर्वप्रथम त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आणि राहिलेले जे काही त्रिकोण आहेत आतमधील त्रिकोणात, तर त्यांची बेरीज करून आपल्याला एकूण त्रिकोण फाइंड आउट करायचं आहे. तर चला आपण पुढच्या टाईपकडे जाऊया. पहा, टाईप क्रमांक 5. या ठिकाणी 2 आकृती आहेत, ए आणि बी. या दोघांचा पण आता आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण या आकृतीमधील मूळ आकृती कोणती आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया. बघा, या ठिकाणी एक चौरस आहे आणि चौरसाला 4 शिरोबिंदू आहेत आणि एकमेकांच्या विरुद्ध बाजूला त्यांनी डायगोनल केलेले आहेत, म्हणजे एकमेकांना जॉईन केलेले आहेत. बरोबर, अशा प्रकारचा जेव्हा चौरस दिलेला असतो तर ते दिल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला जेवढे त्रिकोण दिसतात त्यांना आपण क्रमांक द्यायचा असतो. म्हणजे 1 2 3 आणि 4. 4 क्रमांक दिल्यानंतर शेवटचा जो क्रमांक आहे 4, त्याला 2 ने गुणायचं, म्हणजे 4 दुने 8. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 8 त्रिकोण मिळतात. याला जर स्पष्टीकरण करायचं असेल तर कशा प्रकारे, बघा, सिंगलचे एकूण किती त्रिकोण मिळाले, हे 4. परत 1 आणि 2 याला मिळून हा 1. परत 2 आणि 3 मिळून हा एक त्रिकोण तयार झाला. परत 3 आणि 4 मिळून हा एक त्रिकोण तयार झाला आणि 4 आणि 1 हाला एक मिळून एक त्रिकोण तयार झाला. म्हणजे 4 आणि 1 5 6 7 आणि 8. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 8 त्रिकोण तयार होतात. बघा मित्रांनो, ही आकृती सोपी असल्यामुळे आपल्याला ही काउंट करता आली, परंतु जेव्हा आकृती वाढत जाईल, त्याची हार्डनेस वाढत जाईल, तर तशी मग आपल्याला कन्फ्युजिंग मध्ये टाकत असते. त्यासाठी आपल्याला ट्रिक्स लक्षात ठेवायचं आहे की सर्वप्रथम क्रमांक दिल्यानंतर त्याला 2 ने गुणायचं, म्हणजे आपल्याला एकूण त्रिकोण मिळतात. आता या ठिकाणी तशाच प्रकारे करायचं आहे. हा एक चौरस आहे आणि एकूण त्रिकोण किती आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. तर सर्वप्रथम आपण क्रमांक देऊया, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. सगळ्यात शेवटचा आहे 8, म्हणून 8 घ्यायचा आणि त्याला 2 ने गुणायचा, 8 दुने 16. म्हणजे दिलेल्या चौरसामध्ये एकूण 16 त्रिकोण मिळतात. पहा मित्रांनो, या प्रकारच्या आकृती आपण आताच पाहिलेली आहे. बघा, या ठिकाणी हा एक चौरस आहे, बरोबर, आणि अशा प्रकारे चौरसाला आपण केल्यानंतर आपण काय केलेलं होतं, क्रमांक दिलं, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 आल्यानंतर त्याला 2 न गुणल्यानंतर 16 त्रिकोण मिळत
होते. अगदी त्याचप्रमाणे परंतु या आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे की अजून एक चौरस आतमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणून याच आकृतीचा यूज करून आपल्याला हा दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे हे सॉल्व्ह करायचं आहे. तर चला प्रश्नाकडे बघा. या ठिकाणी सर्वप्रथम बाहेरची जी काही आकृती आहे ए बी सी आणि डी असे गृहीत धरूया. ई एफ जी आणि एच असे 2 चौरस आहेत. बरोबर. यानंतर आपण बाहेरील जो मोठा चौरस आहे तर त्याला आपण क्रमांक देऊया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 काढल्यानंतर 8 गुणिले 2 8 दुने 16 त्रिकोण तयार झाले मोठ्या चौरसामध्ये. परत आतमधील जे काही चौकोन आहे किंवा चौरस आहे त्याच्यामध्ये आपण क्रमांक देऊया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. यामध्ये देखील 8 त्रिकोण आहेत. 8 ने मग 2 ला गुणल्यानंतर 16 होतात. 16 आणि 16 32. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 32 त्रिकोण तयार होतात. यानंतर नवीन उदाहरण बघा. या ठिकाणी आपण सांगितल्यानुसार या चौरस एक आहे आणि चौरसामध्ये विविध प्रकारचे आपल्याला त्रिज्या काढलेल्या आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, क्रमांक द्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 केल्यानंतर 8 गुणिले 2 8 दुने 16 झाले. बरोबर. परत यानंतर या आकृतीचे अशा प्रकारचे काउंटिंग केल्यानंतर आपल्याला या चौरसामध्ये 16 त्रिकोण मिळाले. परंतु या ठिकाणी आपण अशा प्रकारची आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे फाइंड आउट केलेलं आहे. म्हणजेच काय, हा पाया आहे आणि याच्यामध्ये 1 आणि 2 एकूण 3 त्रिकोण होतात. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी एक आकृती तयार झालेली आहे. बरोबर. यामध्ये पण 1 आणि 2 या दोघांची बेरीज केली असता आपल्याला किती मिळतात, 3 त्रिकोण मिळतात. परंतु इथेच या ठिकाणी काउंटिंग संपलेली नाही. कारण 1 आणि 8 यापासून एक त्रिकोण तयार होतो. म्हणजे हा एक त्रिकोण झाला. आणि 2 आणि 1 यापासून एक त्रिकोण तयार होतो. 1 आणि 1 2. बघा या ठिकाणी 3 आणि 6 9 9 आणि 1 10 10 आणि 1 11. या ठिकाणी 1 आणि 1 आणि 1 2. बघा या आकृतीमध्ये एकूण 21 त्रिकोण तयार होतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मागील उदाहरणावर आधारित हे उदाहरण आहेत. म्हणून मागील उदाहरणे तुम्ही काळजीपूर्वक पहा, म्हणजे जेणेकरून हे उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला त्रास होणार नाही. पहा मित्रांनो, या आकृतीमध्ये आपणास माहित आहे की अशा प्रकारचे चौरस आहे आणि 2 डायगोनल आहेत. तर आपल्याला माहित आहे की एकूण किती त्रिकोण तयार होतात, 4 2 8. ओके. अगदी याच प्रकारावर बेस आहे. सर्वप्रथम काय करूया, हा एक चौरस पकडूया आणि हा एक चौरस, असे 2 चौरस आहेत. सर्वप्रथम या चौरसाला आपण क्रमांक देऊया. 1 2 3 आणि 4. यामध्ये एकूण किती चौरस तयार होतील, त्रिकोण तयार होतील, 8. ओके. अगदी याचप्रमाणे पण इथे पण क्रमांक देऊया. 1 2 3 आणि 4. या चौरसामध्ये देखील 8 त्रिकोण तयार होतात. बरोबर. परंतु या ठिकाणी 8 अधिक 8 आपल्याला 16 तर त्रिकोण मिळालेलेच आहेत. परंतु हा चौरस आणि हा चौरस या 2 बिंदूला जॉईन केलेले आहेत. बरोबर. म्हणून हा 2 चौरस एकमेकांना समाविष्ट आहेत. म्हणून या ठिकाणी 2 बिंदूमध्ये समाविष्ट असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला 2 ऍड करायचे. 8 2 16 16 आणि 2 18. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण आपणाला 18 त्रिकोण मिळतात. पहा मित्रांनो, मागील उदाहरणाप्रमाणे हा एक चौरस आहे आणि या चौरसामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत त्याला आपण क्रमांक देऊया. 1 2 3 आणि 4. 4 मिळाल्यानंतर 4 2 8. म्हणजे या चौरसामध्ये एकूण किती त्रिकोण तयार होतात, तर 8. म्हणजे या चौरसामध्ये 8, या चौरसामध्ये 8 आणि या चौरसामध्ये 8. म्हणजेच 8 अधिक 8 अधिक 8 एवढे चौरस त्रिकोण तयार होतात. परंतु या ठिकाणी आपल्याला दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, हा चौरस आणि हा चौरस या 2 सामायिक बिंदूमध्ये म्हणजे एकमेकांना चिटकलेला आहे, म्हणजे स्पर्श झालेला आहे. म्हणून या ठिकाणी हे 2 ऍड करायचे. परत हा चौरस आणि हा चौरस या 2 बिंदूमध्ये एकमेकांना स्पर्श करत असल्यामुळे हा 2 बिंदू घ्यायचे. म्हणजेच काय, 8 2 16
8 त्रिक 24, 24 25 26 27 28, म्हणजे याच्यामध्ये एकूण किती त्रिकोण झाले तर 28. परंतु या ठिकाणी एवढ्यावर संपलेलं नाही, तर या ठिकाणी हा सर्वात मोठा त्रिकोण तयार होतो. हा पाया आणि हा शिरोबिंदू, म्हणून हा एक ऍड करायचा. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये आपणास 29 त्रिकोण मिळतात. पहा मित्रांनो, या आकृतीमध्ये आपणास माहित आहे की आकृतीमध्ये अशा प्रकारची मांडणी केली तर आपण काय करत होतो, सर्वप्रथम आपण क्रमांक देत होतो 6, 7 आणि 8. सगळ्यात मोठी संख्या 8 आहे, त्याला 2 ने गुणल्यानंतर 16 त्रिकोण तयार होतात. म्हणजे साहजिकच आहे या आकृतीमध्ये आपण सर्वप्रथम काय करूया, क्रमांक देऊया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण 16 त्रिकोण तयार होतात. तर याही आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण तयार होतील, 16 त्रिकोण होतील. बरोबर. या ठिकाणी 16 अधिक 16 घेतल्यानंतर हा एक आयत घ्या किंवा चौरस समजा तुम्ही. बघा या ठिकाणी हा एक आयत आहे आणि हा एक आयत आहे. या दोन्ही आयत या दोन बिंदूमध्ये स्पर्श करायचा. बरोबर. दोन बिंदू स्पर्श करत असल्यामुळे या ठिकाणी 2 ची काउंट करा. या बघा या ठिकाणी 6 6 12 आणि 2 14 आणि 3. बघा या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आकृतीमध्ये 34 त्रिकोण मिळतात. बरोबर. या 2चं सोल्युशन जर करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या दोन्हीमध्ये या दोन आयतामध्ये हा पाया आहे आणि हा त्रिकोण आहे. बरोबर. हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण, असे हे 2 त्रिकोण होतात. पण ट्रिक्स काय लक्षात ठेवायची, जेव्हा 2 आयत असो 2 चौरस असो, जेव्हा ते एकमेकांना स्पर्श करतात तर त्यांचा सामायिक जो बिंदू असतो 2, तर तो बिंदू या ठिकाणी ऍड करायचा. म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे काढण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. तर या आकृतीमध्ये किती त्रिकोण मिळाले, 34 त्रिकोण मिळाले. मागील आकृतीप्रमाणे या ठिकाणी पण आपण त्रिकोणाचा जो पाया आहे, पायावर किती त्रिकोण आहेत तर त्यांना आपण क्रमांक द्यायचा आहे. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला वर पण द्यायचं 1 2 3 4 आणि 5. अशा प्रकारचा क्रमांक दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, सगळ्यात मोठी संख्या 5 आहे. 5 चा वर्ग वजा 5 म्हणजे 5 चा वर्ग किती होतो, 25. 25 मधून 5 ही ट्रिक आहे की आपण त्यामधून 5 वजा करायचाच असतो. 25 मधून 5 वजा केले असता दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला 20 त्रिकोण मिळतात. बघा मित्रांनो, तुम्हाला जरी ट्रिक्स आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशा प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आकृती, जेव्हा अशा प्रकारची आकृती दिली जाते तर त्यामध्ये आपल्याला एकूण त्रिकोण किती आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की सर्वप्रथम आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर आपणास असं समजून येते की अशा प्रकारची आपण आकृती फाइंड आउट केलेली आहे. 1 आणि 2 एकूण 3 होतात. म्हणून या आकृतीमध्ये सर्वप्रथम 1 2 म्हणजे इथे तयार झाले 3. बरोबर. या ठिकाणी 1 2 इथे झाले 3. बरोबर. त्यानंतर हा झाला त्यांचा पाया आणि हा झाला त्यांचा शिरोबिंदू. या ठिकाणी शिरोबिंदू 1 आणि हा 2 म्हणजे या ठिकाणी देखील 3 झाले. 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9. 9 त्रिकोण या ठिकाणी मिळाले. परत आपण दुसरी एक आकृती अशा प्रकारची एक पाहिली होती. अशा प्रकारची जेव्हा आकृती येते तर त्यावेळेस आपण काय करतो, क्रमांक देतो. 1 2 3 4. 4 आल्यानंतर त्याला आपण 2 ने गुणाकार करतो. 4 2 8. ओके. बघा या ठिकाणी अशा प्रकारच्या 2 आकृती तयार झालेल्या आहेत. मग त्यांना काय करायचे, सर्वप्रथम क्रमांक देऊया. 1 2 3 आणि 4. म्हणजे 4 म्हणजे साधारणतः या ठिकाणी 8 त्रिकोण या चौरसामध्ये तयार होतात आणि 8 त्रिकोण यामध्ये तयार होतात. म्हणजे 8 आणि 8 16. ओके. बघा या ठिकाणी काय पाहिलं आपण, एकूण त्रिकोण या ठिकाणी काउंट केले, 9 मिळाले. आणि परत या ठिकाणी चौरस आहे, या ठिकाणी 8 आणि या आकृतीमध्ये 8, असे 8 आणि 8 16 त्रिकोण मिळाले. परत या ठिकाणी निरीक्षण जर केलं, 1 आणि 2 हा एक मोठा त्रिकोण तयार होतो आणि दुसरीकडे हा एक मोठा त्रिकोण तयार होतो. बरोबर. म्हणून या ठिकाणी एकूण 2 त्रिकोण तयार होतात.
यासाठी बघा आता या ठिकाणी बेरीज करून घेऊया. 6 आणि 2 8, 8 आणि 9 17, हाताला 1, 1 आणि 1 2. म्हणून दिलेल्या आकृतीमध्ये आपणास एकूण 27 त्रिकोण मिळतात. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद. बाय मित्रांनो, अशा प्रकारची एक आकृती आहे आणि या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे आपल्याला शोधून काढायचे आहेत. या ठिकाणी आपण निरीक्षण जर केलं आकृतीमध्ये की बघा या ठिकाणी असा एक पाया तयार होतो आणि हा शिरोबिंदू आहे आणि या शिरोबिंदूवरून लंब टाकलेला आहे. बरोबर. या ठिकाणी पण तशाच प्रकारचा हा पाया दिसतो आणि हा शिरोबिंदू दिसतो आणि या शिरोबिंदूवरून लंब पायावर टाकलेला आहे. म्हणून आपण काय करत असतो, जेव्हा अशा प्रकारची आकृती असते तर सर्वप्रथम आपण काय करतो, क्रमांक देतो 1 2 आणि 3. ओके. हा पाया, हा शिरोबिंदू आणि हा लंब टाकलेले असल्यामुळं अशा प्रकारची मांडणी करतो. या ठिकाणी पण तशाच प्रकारची मांडणी करायची. हा 1, हा 2 आणि हा 3. ओके. अशा प्रकारची मांडणी झाल्यानंतर आपण बेरीज करायचं. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. या आकृतीमध्ये एकूण 6 त्रिकोण तयार होतात. परत या आकृतीमध्ये देखील 1 आणि 2 आधी 3 6 त्रिकोण तयार होतात. 6 आणि 6 12. बरोबर. परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवा मित्रांनो, या आकृतीमध्ये 3 हा याही मध्ये पकडण्यात आलेला आहे आणि याही आकृतीमध्ये पकडण्यात आलेला आहे. म्हणून 3 फक्त 1 मायनस करायचा, म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये आपणास 11 त्रिकोण मिळतात.